क्रांती न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज. शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज. संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे. 73 87 37 78 0. हा ना तात्या भरा तात्या तात्या पकडा का पुढे दिसत नाही बॉम्ब आपला तुमचं घ्यायचं का आम्ही थांबवतो का? तुमचं घ्या घ्या तुमचं घ्या आम्ही थांबतो. काय रो 5 मिनिट थांबा म्हणतो जरा जरा नंतर तुम्ही चला करा आज 7वा दिवस आहे. राज्य धनगर आरक्षणाचा प्रश्न सरकारला सोडवण्यासाठी गेल्या 10 वर्षाची राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये सरकार यांचंच होतं. आणि मग आज बैठक बोलवण्याचं कारण मलाही समजेना आणि कशासाठी हे बैठकी बोलवलं. या सरकारवरती या महाराष्ट्राच्या जनतेचा कसलाही विश्वास राहिलेला नाही. हे गद्दारांचं सरकार एवढंच या महाराष्ट्राच्या जनतेला ज्ञात आहे. आणि मग ते सरकार आज बैठक बोलवून माझ्या माहितीप्रमाणे समाजाला फसवण्याचं किंवा फार्स करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सरकार. आता काय ठिकाणी आणि ते जेव्हाची बाजी लावली जाते परंतु सरकार म्हणजे एवढ्या गंभीरतेने काय घेत नाही कशामुळे नाही. सरकारला माझ्या माहितीप्रमाणे तरी सरकार आता पाय उतार होण्याच्या जाण्याच्या वाटेवरती आणि सरकारला काय करायचं असतं या महाराष्ट्रातल्या धनगर समाजाचंच नव्हे अनेक समाजांचे प्रश्न सोडवायचे असते. तर सरकारला पुरेपूर 10 वर्षाची सगळी अनभिज्ञ सत्ता होती. राजा महाराजा सम्राटासारखी सत्ता या राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये या मंडळींनी भोगली किंवा उपभोगली. परंतु कोणताही प्रश्न यांनी सोडवला नाही. आता जनता यांना निश्चितपणानं आपला घरचा रस्ता दाखवेल आणि भविष्यामध्ये या उपोषणाच्या माध्यमातून मी राज्यातल्या धनगर बांधवांना जाहीरपणानं विचारू इच्छितो की मित्रांनो, आपण जागे होणार आहे का नाही, एकत्र येणार आहे का नाही, एक विचारानं आपल्या समाजाच्या प्रश्नावरती कधी लढणार आहे का नाही. आणि जोपर्यंत आपण आरक्षण प्रश्न हा मुख्य मानून लढणार नाही, आपली समाजातली प्रतिष्ठा, गाव पार्ट्या, पक्ष यावरती जोपर्यंत लढत राहू तोपर्यंत हा आरक्षणाचा प्रश्न कधी सुटणार नाही. या ठिकाणी या तरुणांची प्रकृती अतिशय खालावत चाललेली आहे. मला सरकारलाही इशारा द्यायचा आहे, तुम्हाला काय करायचं असलं बरं बोललं तर या महिन्याभराच्या आतमध्ये करा, अन्यथा तुम्ही घरपोच झालेलाच आहे. आणि या ठिकाणी मी राज्यातल्या धनगर बांधवांना या तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की तुम्ही सगळेजण ताकदीनं पंढरपूरमध्ये या आणि उद्या बसून त्या ठिकाणचा निर्णय करू आणि तुम्हाला दिवस देऊ. त्या ठिकाणी या पंढरपूरमध्ये विराट असं धनगरांचं रूप या ठिकाणी या सरकारला दाखवतो. 60-70 वर्षामध्ये अनेक पक्षांनी सत्ता भोगलेली, मात्र या आरक्षणाचा मारेकरी कोण आहे?
नाही, आरक्षणाचा मारेकरी हा माझ्या माहितीप्रमाणे जागृत समाज आमचा नसणं हाच या आरक्षणाचा मारेकरी. आम्हाला घटनेनं दिलेलं आरक्षण देत नसतील तर ह्या समाजामध्ये समाजाला जागृत करण्यामध्ये आम्ही कमी पडलो, त्याला एक दिशेनं नेण्यामध्ये आम्ही कमी पडलो आणि त्याचा फायदा या विविध राज्य सरकारांनी केंद्र सरकारांनी घेतला आणि त्यामुळे समाजाची ही अवस्था समाजाची भूमिका काय किंवा तुमची भूमिका काय असणार आहे यापुढे? नाही, निश्चितपणानं हे सरकार जर देत नसेल तर पुढच्या येणाऱ्या सरकारनं, आता राज्य सरकारच्या हातामध्ये आरक्षणाचा हा प्रश्न आहे, पुढं येणारं जे सरकार आहे पवारसाहेब असतील, उद्धवजी असतील किंवा राहुल गांधी असतील, यांनी सुद्धा या समाजाला ठोसपणानं आणि तारीखवार त्या ठिकाणी त्याचा डाटा दिला पाहिजे, वेळापत्रक दिलं पाहिजे आणि तरंतर समाजात त्या दिशेने सुद्धा जाईल. नाहीतर गेल्या वेळेला वंचित अमुक तमुक बऱ्याच तोडगा नाही निघाला तर आपली भूमिका काय असणार? आजच्या बैठकीमध्ये तोडगा निघणारच नाही, तो फक्त फारसा आहे. त्या बैठकीमधून काही निघूच शकत नाही. यांची कपॅसिटी किंवा यांची जी मानसिकता आहे, मनोरुग्णता आहे, ही मला माहिती आहे. त्यामुळे यामध्ये काही निघू शकत नाही. पण उद्या आम्ही काही प्रमुख लोक बसून या पंढरीमध्ये धनगरांचं वादळ येणार एवढं मात्र नक्कीच. 10 विश्वासघात झाल्यासारखं नाही, विश्वासघात जाणून बुजून केला. सत्तेवर आल्यानंतर सुद्धा केंद्रामध्ये राज्यामध्ये यांचं सरकार असताना सुद्धा या समाजाला गृहीत धरलं गेलं आणि या समाजाला आरक्षण देण्यासाठी अनेक मार्ग होते. आदिवासीमध्ये सुद्धा अवकडं जसं आमच्या NT किंवा अजून कोणा त्या ह्याच्यामध्ये SCमध्ये अजून वेगवेगळ्या प्रवर्गामध्ये तसंही STमध्ये करता आलं असतं. कोणताही तो आपल्याला त्याच्यामध्ये मार्ग काढता आला असता. मूळ आदिवासीला धक्का न लावता आणि सुद्धा करता आला असतं. परंतु या सरकारची ती मानसिकता नाही आणि या सरकारला वाटतं की आपण गोलमाल करू, लाडक्या बहिणीसारख्या अशा छटछट म्हणजे छुछोर योजनेच्या माध्यमातून आम्ही समाजाला बनवू गडू आणि इलेक्शन मारून देऊ, त्यांची कल्पना. पवार साहेब देखील मुख्यमंत्री होते पवार साहेबांनी अनेक पातळ्यावरती प्रयत्न केले. हे NTचं आरक्षण दिलेलं आहे ते पवार साहेबांनी दिलं आणि हे STमध्ये सुद्धा समाजाला समाविष्ट करण्यासाठी पवार साहेबांनी अनेक पातळीवरती प्रयत्न केले. परंतु केंद्रातलं सरकार हे पवार साहेबांचे हातामधलं सरकार नव्हतं. पवार साहेबांना जे जे करता येईल ते केलं. मी म्हणत नाही सगळ्या अंगाने केलं असेल, पण त्यांना करता येईल तेवढं केलं. परंतु त्यामध्ये त्यांना यश आलं नाही किंवा त्यांच्या हातामध्ये तेवढी ताकद त्या ठिकाणी नव्हती. आपल्या राज्यातील सर्वसामान्य भोळ्याबाबड्या समाजाचा गेल्या 70 वर्षाचा विषय आपल्याला प्रमाणपत्र मिळवून सोडायचा आहे. या 6 लोकांनी त्यांच्या जीवाचे बलिदान देण्याची तयारी ठेवली. वेळ पडली तर त्यांच्या आरती नदीमध्ये गेल्या तर चालतील, पण आपल्या समाजाचं